पुढल्या बातमीकडे वळूया। बसेसची कमतरता असून सुद्धा 329 रुपये सांगली जिल्हा एसटी विभागाने कमावलेत। ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जाते। अधिकच्या 800 बसेसच्या मागणीकडे सरकारने मात्र दुर्लक्षच केलंय। सांगली जिल्ह्यातील एसटी विभागाकडे एसटी बसेसची कमतरता असताना एसटी विभागाने 18 कोटींची अधिकची कमाई केली आहे। सांगली विभागाने मागच्या वर्षी 309 कोटींवरून यावर्षी 329 कोटीपर्यंत उत्पन्नामध्ये वाढ केली आहे। एसटी संख्या कमी असतानाच तसंच अनेक बसेस नादुरुस्त असताना देखील सांगली विभागाने हा विक्रमी नफा मिळवलाय। 800 बसेसची मागणी सांगली विभागाची आहे, मात्र 1.5 वर्ष याकडे सरकार पाहायला देखील तयार नाहीये। दुसरीकडे प्रवासी संख्या वाढल्याने सांगली डेपोकडे उपलब्ध बसेस आणि नादुरुस्त बसेसमधून प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। याकडे सरकार कधी लक्ष देणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय। एप्रिल ते नोव्हेंबर बघायला गेलं तर साधारण 14 लाख किलोमीटर आमचे या विभागाचे वाढलेले आहेत। आणि उत्पन्न जर बघायला गेलं आपण तर उत्पन्न सुद्धा 18 कोटी 68 लाखांना आमचं वाढलेलं आहे। तसंच प्रवाशांची संख्या जर आपण बघायला गेलं तर प्रवाशांची संख्या सुद्धा गतवर्षी 6 कोटी 58 लाख होते, यावर्षी 7 कोटी 1 लाख, म्हणजे साधारण ते सुद्धा 43 लाखांना प्रवासी वाढलेले आहेत। या प्रवासी वाढण्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग ह्या महिला वर्गाचा आहे। साधारण डेली 2,30,000 प्रवासी प्रवास करतात आमच्या गाड्यांमधून। सांगली विभागाची खूप चांगली प्रगती आहे। दिवाळीमध्ये देखील त्यांनी खूप चांगलं उत्पन्न मिळवलं आणि पुणे प्रदेशातील 5ही जिल्हे हे एक म्हणजे 5 नंबर माझ्याच प्रदेशातले होते, त्यामुळे निश्चितच आमच्या पूर्ण विभागांची खूप चांगली कामगिरी होती। आणि सांगली विभागात जर पाहायला गेलं तर प्रवासी संख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि सध्या विभागाची देखील मागणी आहे की नवीन बसेस पुरवण्यात याव्यात। याच्या बाबतीत निश्चितपणे आम्ही मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठपुरावा करू।